शेतकरी मित्रांनो नमस्ते. काल परवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आणि या अवकाळी पावसामुळे बऱ्याच पिकाचं नुकसान झालं. त्यामध्ये हरभरा असेल, गहू असेल, या पिकांचं नुकसान झालं आणि त्यासोबत आपल्या शेवग्याचं पण बऱ्याच प्रमाणात नुकसान होत असतं. पण काळजी करायची काय आवश्यकता नाही. शेतकरी मित्रांनो, पाऊस पडल्यानंतर शेवग्याचे प्रॉब्लेम पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेच. उमललेली कळी गळणार आहे, त्याची काय काळजी करायची गरज नाही. मिटलेली कळी आहे तिला काहीसुद्धा होत नाही. थोडं बहुत लहान लहान जे सेटिंग झालेलं असतं ती पण आपल्या पावसामुळं, वाऱ्या कावदानामुळं, इजा चमकल्यामुळं गळत असतं. परंतु आता तातडीनं शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाचा विषय काय असतो, आपल्या प्लॉटवरती जर असा माल असेल तर माल असल्यानंतर ह्या मालावरती पावसामुळं काय होतं, तांबडे डाग येतात किंवा देठाकडून शेंग तांबडी होती किंवा मध्यंतरीच्या भागामध्ये तांबडे स्पॉट येतात किंवा असं जे पेन्सिलच्या मापचा जे माल आहे अशा पद्धतीचा, ह्या साईजचा माल, हा माल तांबडा होतो आणि हे माल तांबडा झाल्यानंतर परत आपल्याला मार्केटमध्ये म्हणावा अशा पद्धतीचा बाजारभाव भेटत नाही. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनी काय करायचं आहे, काल परवा पाऊस पडला आहे, आज किंवा उद्या लगेचच तुम्ही आपल्या शेवग्यावरती एक स्प्रे घ्यायचा आहे. तर स्प्रेमध्ये काय घ्यायचं तुम्ही, तर साप पावडर किंवा रोको. साप पावडर प्रति लिटर 1 ग्रॅम घ्या किंवा रोको प्रति लिटरला 1 ग्रॅम घ्या आणि त्याच्यासोबत एखादं कुठलंही कीटकनाशक घ्या. कीटकनाशक घेतलं तरी चालेल किंवा कालच्या आमुष्याला जर तुम्ही कीटकनाशकाचा स्प्रे घेतला असेल तर काही घेण्याची आवश्यकता पण नाही. पण ठीक आहे, स्प्रे घेतोय म्हणल्यानंतर त्यात एखादं साधं एमामॅक्टिन एखादं टाकून घ्या, काही अडचण नाही. स्प्रेमध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा स्प्रे घ्या आज उद्या, म्हणजे आपल्या शेंगावरती तांबडे स्पॉट येणार नाहीत. आणि हे झालं कालच्या पावसाचं. हे अशा पद्धतीचं सेटिंग जरी थोडं बहुत जरी गळलं तर काय काळजी करू नका, हे गळणारच आहे. पावसानं म्हणजे शेवग्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे पावसाचा आणि शेवग्याचा छत्तीचा आकडा हीच आहे की उमललेली कळी आणि झालेलं लहान लहान सेटिंग जे असतं, नुसतं कळीतून बाहेर निघालेलं सेटिंग, ते 100% गळतंच. त्याला काही उपाययोजना करता येत नाही किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं औषध नाही. त्यामुळे काळजी करू नका अजिबात सुद्धा. हे सांगितलेला स्प्रे तातडीनं घ्या, आज उद्या लगेच घ्या, वेळ लावू नका. कारण स्पॉट यायला लागल्यानंतर फास्ट येतात एकदम आणि तांबडी शेंग पडते लगेच. आणि परत तुम्ही किती जरी स्प्रे घेतले, तुम्ही रोज जरी स्प्रे मारला तर ती ज्या शेंगाला तांबडा स्पॉट आलेला आहे त्या शेंगाचा तांबडा स्पॉट जात नाही, 100% जात नाही. तुम्ही काहीही मारा परत. म्हणून आज उद्या लगेच तुम्ही तातडीनं ही स्प्रे घेऊन टाका. दुसरी गोष्ट, आता आपल्याकडं टेम्परेचर खूप वाढले, म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या पूर्ण ऑल इंडियामध्येच टेम्परेचर खूप वाढले. साधारण 38 ते साधारण 42-43 पर्यंत टेम्परेचर गेले शेतकरी मित्रांनो. तर काय करायचं, आपल्या शेवग्याला आता पाणी भरपूर सोडा. माळरानावरची जर जमीन असेल तर रोज तुम्ही 4 तास पाणी सोडा इनलाईनला. आणि जर तळवाटाची जमीन, पाण्याची जर निचर न होणारी काळी जमीन जर असेल तर त्याला साधारण 2.5-3 तास पाणी सोडलं तर सफिशियंट होऊन जाते. पण माळरानाची जर जमीन असेल तर तुम्ही पाणी त्याला 4 तास पाणी रोजच्या रोज पाणी सोडा, काही अडचण येत नाही. कारण पाणी सोडल्यानंतर आपलं काय होणार आहे शेतकरी मित्रांनो, आता जे आपली शेंग कुठला आहे हितपर्यंत तोडत आलो आहे आपण. आता शेंड्याला माल आहे सगळा. आता पाठीमागे जी पानगळ झालेली आहे, ह्या झालेल्या पानगळीमधून अशा पद्धतीचे फुटवे निघणार आहेत आपले. या अशा पद्धतीचे फुटवे निघणार आहेत आणि या फुटव्यातून लगेच आपल्याला कळी निघणार आहे. ह्यातून कळी निघणार आहे आणि त्याचं पुढं आपल्याला भविष्यामध्ये उत्पादन घेता येणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, पाणी भरपूर सोडा, काही अडचण नाही. हे फ्लावरिंग, आता हे उमललेलं फ्लावरिंग जे आहे ते आता पावसामुळं गळणारच आहे. पण हे जरी गळालं तर ह्याच गुच्छामध्ये जरी 10-20 काळ्या उमललेल्या असतील तरी 10-20 काळ्या मिटलेल्या असते. त्या परत 8 दिवसामध्ये लगेचच ही पाठीमागची कळी उमलती आणि परत त्याला सेटिंग चालू होणार आहे. 3-4 दिवस अजून पावसाचे आहेत आपल्याला. तोपर्यंत सर्वांनी स्प्रे आणि पाण्याचं नियोजन अशा पद्धतीनं करा, काही अडचण नाही. पाठीमागे जरी आपल्याला उत्पादन भेटलं नसलं शेवग्यात म्हणावं अशा पद्धतीचं, तर इथून पुढच्या एक साधारण आता एप्रिलचे 15 दिवस, मे आणि जून, म्हणजे साधारण 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला चांगलं उत्पादन भेटून जाईल. काही काळजी नाही. तर अशा पद्धतीनं आपल्या शेवग्याचं नियोजन करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपल्या सर्वांसाठी शेवगा शेतीची उपयुक्त माहिती घेऊन येऊया. तोपर्यंत सर्व
शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना नमस्ते.